यत्र नार्यंस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता। नारी पूजन जिथे होते तिथेच देवतांचा वास असतो। असं जरी असेल तरीही अनादी काळापासून महिला युवती ही जोखडात बांधलेली आहे। बंधनातच जन्मणे आणि जगणे हा जणू काही तिचा मूलभूत अधिकारच। मनुस्मृतीपासून आजतागायत अनेक स्थित्यंतरे घडली, थोडीफार बंधनाची वीण सैल झाली असेलही, पण आजही प्रथम पिता नंतर पती आणि पुत्राच्या बंधनातच ती सुद्धा स्वतःला धन्य धन्य मानते। उंच उंच भरारी मारण्याचं तिचं स्वप्न कधी स्वप्नच बनून राहतं। आज युवतींच्या महिलांच्या बाबतीत शहरी भागातील वातावरण बऱ्यापैकी बदलत आहे, पण आजही उस्मानाबाद सारख्या भागात महिलांचं स्वतंत्र अस्तित्व स्वीकारायचं म्हणजे भल्या भल्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटतं। पण आज उस्मानाबादच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या सामाजिक सांस्कृतिक अभिसरणातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहिला तर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की निश्चितच यांच्या पाठीमागे आई तुळजाभवानीच्या कृपा प्रसादाबरोबरच सौ अर्चनाताई पाटील यांच्या भक्कम अशा पाठिंब्यामुळेच आज महिला युवतीमध्ये नव चैतन्य निर्माण झालं आहे। महिलांचं संघटन करणं, त्यांना घराबाहेरच्या परिघाबाहेर डोकावायला प्रेरित करणं म्हणावं तसं सोपं कधीच नव्हतं। राजकीय सामाजिक प्रवाहात येण्यापूर्वी त्यांना हवं होतं एक हक्काचं व्यासपीठ, अगदी माहेर, जिथं पहिल्यांदा त्यांच्या मनातला आत्मविश्वास हा जागवला गेला। उस्मानाबाद लेडीज क्लबचं व्यासपीठ असो, सौ अर्चनाताई पाटील यांनी जेव्हापासून अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतली, अगदी तेव्हापासूनच महिला युवतींसाठी ते एक हक्काचं व्यासपीठ झालं। आज याच व्यासपीठावरून महिला युवतींसाठी झालेले कार्यक्रम हे विक्रमी गर्दी करून जातात, तेव्हा मिळालेल्या या उभारीमुळे भरारी मारण्याला खरोखरच बळ येतं। अगदी आजपर्यंत दांडियासारखे कार्यक्रम फक्त शहरी भागाचीच मक्तेदारी समजली जायची। दांडिया म्हणजे काय याची बऱ्याच जणांना पुसटशीही कल्पना नव्हती। सौ अर्चनाताईंनी उस्मानाबादच्या महिला युवतींसाठी दांडिया करण्याची कल्पना जेव्हा सर्वांसमोर मांडली तेव्हा सर्वांच्या भुवया अक्षरशः उंचावल्या। वहिनी साहेब, दांडिया आणि इथे छे छे, महिला मुली घराबाहेर येणारच नाहीत। पण त्यांच्या या वक्तव्यावरही न डगमगता पुरुष व महिलांमध्ये चक्क 10 फूट उंचीचे पार्टिशन लावून दांडिया घेतला आणि भूतोन भविष्यती विक्रमी गर्दी खेचत दांडिया महोत्सव सुप्रसिद्ध सिने कलावंताच्या तालावर अक्षरशः रंगून गेला। दांडियाच्या अभूतपूर्व यशाने महिला युवती आणि कार्यकर्त्या महिलांचाही उत्साह दुणावला होता। मग त्यानंतर पाठीमागे वळून पाहिलंच नाही। खास महिलांसाठीचा गणेशोत्सव, हिरकणी महोत्सव, खास युवतींसाठी असलेली दहीहंडी, अनोखे व्रत घेऊन केलेली वटपौर्णिमा, किशोरवयीन मुली यांच्यासाठी घेतलेले जाणीव जागृती शिबिर, महिला दिनाचे औचित्य साधून घेतलेले विविध महिलाभिमुख कार्यक्रम, ज्वेलरी प्रशिक्षण, 4 व्हीलर प्रशिक्षण, माहेरोत्सव, मकर संक्रांती निमित्त स्नेहमेळावा, अशा कितीतरी कार्यक्रमामधून महिलांचं संघटन होत गेलं। आजही रात्री अपरात्री एकट्या मुलीला रस्त्यावर फिरणं कठीण आहे। एखादी महिला स्टेजवर आली तर खालून शिट्ट्या येतात, पण जेव्हापासून महिलांच्या या एकत्रीकरणातून त्यांना हत्तीचं बळ मिळालं तेव्हा त्या अगदी सहज गुणगुणतात, मिळून साऱ्या जणी गाऊ समतेची गाणी। ज्या उदात्त हेतूने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्याचं रूप आज काहीसं बदलताना दिसतंय। पण उस्मानाबादमध्ये खास महिलांसाठीचा गणेशोत्सव ही एक आगळी वेगळी बाब ठरते। गणेशोत्सवामध्ये झालेली सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल, महिला व युवतींची उत्साहाने गर्दी आणि त्यांचा मिळालेला प्रतिसाद बरंच काही बोलून जातो। गणेशोत्सवानिमित्त घेतलेल्या पाककला स्पर्धा, केशभूषा, वक्तृत्व, मेहंदी, रांगोळी, फॅन्सी ड्रेस, रेट्रो राऊंड, मिस आणि मिसेस उस्मानाबाद अशा सगळ्या कार्यक्रमांचीच इथे रेलचेल सुरू असते। स्त्रीमुक्तीच्या तिच्या स्वातंत्र्याच्या वल्गना कित्येक दिवसापासून होत आहेत, तरीही आज
जागतिक महिला दिन साजरा करावा लागतो, कारण त्या एखाद्या दिवसाच्या निमित्ताने का होईना तिच्या मनातील भावनांना मूर्त रूप देता येतं. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त उस्मानाबादमध्ये एक अभूतपूर्व गोष्ट घडली. सौ अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 300 पेक्षाही जास्त महिलांनी एकत्र येऊन नेत्रदान संकल्प केला. यामध्ये युवतींनीही अगदी हिरिरीने भाग घेतला. कार्यक्रमाला उपस्थित पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सुद्धा भारावून गेले आणि म्हणाले, एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांनी नेत्रदान संकल्प करणे ही देशातीलच नव्हे तर जगातील पहिली घटना असेल. त्यांच्या या कौतुकानं खरंच खूप अभिमान वाटला. एक स्त्री युवती बरंच काही करू शकते. मातृत्वाचं वरदान स्त्रीला लाभले आणि ती धन्य धन्य झाली. स्वनिर्मितीच्या आनंदाचं परिमाण सांगताच येणार नाही. पण कधी कधी एखादीची कूस रिकामीच राहते आणि मग समाजात तिला जी अवहेलना झेलावं लागते, तिला जगणंच असह्य करून जाते. म्हणूनच गोकुळाष्टमी सारखे उत्सव पारंपरिक न करता त्याला वेगळा साज चढवला आणि जिच्या पोटी संतान नाही तिलाच पाळण्याखाली बसून तिला मान दिला. तर कधी याच निमित्तानं एखादी मुलगी दत्तक घेणाऱ्या दाम्पत्याचा जाहीर सत्कार करून समाजामध्ये एक नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला गेला. महिलांच्या या व्यासपीठावरून मनोरंजन तर केलेच, पण आजही बचत गट असूनही मार्केटिंग अभावी महिलांचा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. म्हणून हिरकणी महोत्सव सारखे उपक्रम आयोजित करून जिल्हाभरातीलच नव्हे तर अगदी दूरून आलेल्या बचत गटांना एकत्र येण्याची, विक्री करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि त्यांना एक हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली. युवती उद्या उमलणाऱ्या या कळ्या पण कधी कधी स्वतःविषयीही अनभिज्ञ असतात. म्हणूनच युवती जाणीव जागृती शिबिरासारखे शिबिर घेऊन त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला आणि उद्याची आव्हाने स्वीकारायला नक्कीच त्या समर्थ बनवल्या. महिलांना, युवतींना व अगदी मुलांसाठीही कैलासवासी डॉक्टर सौ चंद्रकलादेवी पाटील सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करून बौद्धिक खाद्य पुरवण्याचं काम केलं. दिवाळीमध्ये फराळाबरोबरच दिवाळी अंकाचा मनमुराद आनंद परिवारातील सर्वांनाच लुटता आला. ब्युटी पार्लर, शिवणकला यासारखे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कोर्सेस युवतींना देऊन त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास जागवला गेला. उस्मानाबाद जिल्ह्यातील युवतींच्या लेझिम पथकाने दिमागदार संचलन राजपथावर करावे असाही यापुढील संकल्प आहे. जे जे नवं ते ते हवं हाच ध्यास घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील तमाम महिला युवतींसाठी सौ अर्चनाताई पाटील एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करत आहेत.